अज्योतगोल मराठी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। महा टीईटीच्या एक्झामसाठी आपण मॅथची सिरीज स्टार्ट केली होती। त्यामध्ये मी तुम्हाला टेलिग्रामवर पोल केला होता की आज आपण कोणतं चॅप्टर स्टार्ट करायचे। त्यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन दिले होते, वर्ग व वर्गमूळ, आणि सेकंड दिलं होतं तुम्हाला शेकडेवारी। त्यामध्ये जास्तीत जास्त पोल कसला आला, वर्ग व वर्गमूळ। त्यामुळे आज आपण वर्ग व वर्गमूळ चॅप्टर स्टार्ट करतोय। जर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन नसाल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला लिंक देईल। त्यामुळे आता बघा, आपलं आजचं चॅप्टर आहे वर्ग व वर्गमूळ। वर्ग व वर्गमूळ, वर्ग व वर्गमूळ। त्यामध्ये बघा, याला इंग्लिश मध्ये म्हणतात स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट। स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट, स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट। सर्वात पहिले बघा वर्ग। वर्ग म्हणजे काय? वर्ग म्हणजे डेफिनेशन लिहून घेऊ सर्वात पहिले आपण, त्यानंतर आपण समजून घेणार आहे। आपण एकदम बेसिक पासून स्टार्ट करणार, त्यामुळे तुम्ही काय होणार आहे, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होणार आहे आणि आपण जास्तीत जास्त प्रॅक्टिस घेणार आहोत आणि तुमची प्रॅक्टिस पण होणार आहे। कन्सेप्ट क्लिअर असेल तुम्ही कुठलाही एक्झाम्पल इझिली सॉल्व्ह करू शकता। त्यामुळे आपण पहिले कन्सेप्ट क्लिअर करणार आहे। जरी तुम्हाला इझी असेल, तुम्हाला माहिती असेल वर्ग म्हणजे काय, तरीही तुम्ही तुमचा बेस पक्का करण्यासाठी हे आपण शिकणार आहोत। बघा, वर्ग एखाद्या संख्येस त्याच संख्येने गुणल्यास येणाऱ्या गुणाकाराला त्या संख्येचा वर्ग असे म्हणतात। वर्ग असे म्हणतात। तर बघा, ते 2 घेतला, 2चा वर्ग। 2चा वर्ग किती आहे? 2 गुणिले 2। आपल्याला इथं काय, त्याच संख्येने गुणल्यास, त्याच संख्येने। आता आपल्याला 2चा वर्ग काढायचा, तर 2नीच 2ला गुणल्यात किती येतं? 4। तर 2चा वर्ग किती आहे? 4। त्यात बघा गुणधर्म बघू आपण, वर्ग संख्येचे गुणधर्म। वर्ग संख्यांचे गुणधर्म। जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लेक्चरला लाईक करायला पण। पहिला गुणधर्म आहे संख्येच्या एकक स्थानी 2, 3, 7, 8 हे अंक असल्यास त्या संख्या पूर्ण वर्ग संख्या नसतात। पूर्ण वर्ग संख्या नसतात। बघा, एकक स्थान म्हणजे लास्ट डिजिट। तुमची कोणतीही संख्या असो, तिच्या लास्ट डिजिट मध्ये जर 2, 3, 7, 8 हे अंक असल्यास त्या संख्या पूर्ण वर्ग संख्या नसतात। हे तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही इझिली टाइम न घालवता तो क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता। नेक्स्ट बघा, 2 नंबरचा गुणधर्म आहे। 2 नंबरचा आहे संख्येच्या एकक स्थानी यानी लास्ट डिजिट, एकक स्थानी 0, 1, 4, 5, 6 व 9 हे अंक असतात। ती संख्या पूर्ण वर्ग अंक असतात। ती संख्या पूर्ण वर्ग संख्या असू शकते। तर बघा, लास्ट डिजिट मध्ये 0, 1, 4, 5, 6 व 9 या संख्या असतील तर ती संख्या पूर्ण वर्ग संख्या असू शकते। त्यानंतर तिसरा पॉइंट बघा, 2 अंकी संख्येचा वर्ग
कमीत कमी 3 अंकी व जास्तीत जास्त 4 अंकी येतो. 4 अंकी येतो. तर बघा तिसरा गुणधर्म काय तुमचा 2 अंकी संख्येचा वर्ग कमीत कमी 3 किंवा 4 अंकी येतो. नेक्स्ट बघा वर्गमूळ. आत्ताच आपण शिकलोय वर्गमूळ काय. वर्गमूळ म्हणजे वर्गसंख्या ज्या संख्येचा वर्ग असतो तिला वर्गमूळ असे म्हणतात. तर बघा आता इथे तिथले वर्गमूळात तुम्हाला 25 दिले. तर हा कसला वर्गमूळ आहे तर 5चा वर्गमूळ कशाला म्हणतात. आता रूट मध्ये तुम्हाला दिलंय किंवा याला रूट इंग्लिशमध्ये रूट म्हणतात, मराठीमध्ये वर्गमूळ 25 दिलाय. तर हा 25 कसला वर्ग आहे तर 5चा वर्ग आहे. 5 गुणिले 5 काय होतं तुमचे 25. त्याला काय म्हणतात वर्गमूळ. तर वर्गमूळाचे गुणधर्म बघूया. वर्गमूळाचे काय गुणधर्म. आता तुम्हाला बघा रूट हा काय झाला तुमचा रूट. वर्गमूळ त्याला काय म्हणतात वर्गमूळ. तर हे काय झालं तुमचं वर्गमूळाचे चिन्ह. त्यानंतर बघा पहिलं झालं तुमचं वर्गमूळाचे चिन्ह. सेकंड आहे घातांक 1/2 असेल तर त्याला वर्गमूळच म्हणावे. उदाहरणासाठी बघा 256 घातात 1/2 म्हणजेच वर्गमूळात 256. वर्गमूळात किती 256. त्यानंतर आता आपण एक्झाम्पल बघूया. पहिलं एक्झाम्पल आहे तुमचं. पहिलं एक्झाम्पल बघा 2025. याचं आपल्याला काय करायचं वर्गमूळ काढायचं आहे. आपण तुम्हाला जर 50 पर्यंतचे वर्गमूळ पाठ असतील तर तुम्ही इझिली हा 2025 हा कसला वर्गमूळ हे सांगू शकता. जर तुम्हाला नाही पाठ असेल तर आपण ते अवयव पद्धतीने काढूया. तर बघा अवयव पद्धतीने वर्गमूळ कसे काढतात. पण तुम्हाला जास्तीत जास्त संख्येचा वर्गमूळ हा पाठ असलेला पाहिजे. कारण एक्झाम मध्ये तुमच्याकडे एवढा टाइम नसतो. तुम्ही वर्गमूळ काढत बसण्यापेक्षा जर तुमचं पाठ असेल तर तुम्ही इझिली आन्सर टिक करू शकता. तर बघा वर्गमूळ 2025 आपण वर्गमूळ काढूया. जर आपण इथं 3 भाग देऊया. आपण 3 भाग दिला तर 3 किती होता 18. 3 उरता किती 2. तर 3 7 21 उरता किती 1. 3 5 15. त्यानंतर परत एकदा आपण 3 भाग देऊया. 3 दुने 6 परत 3 दुने 6 उरता किती 1. 3 5 15. त्यानंतर परत एकदा आपण 3 भाग देऊया. 3 7 21 उरता किती 1. 3 5 15. त्यानंतर परत एकदा 3 भाग जातो. 3 दुने 6 उरता किती 1. 3 5 15. आता बघा 3 पूर्णतः भाग जाणार नाही त्यामुळे आपण काय करू 5 देऊ. 5 5 25. इथे 5 भाग दिला 1. 5 1 5. आता किती संख्या भेटल्या तुम्हाला त्या आधी आपण लिहून घेऊ. 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 5. आता आपण याची पेअर करू 2 ची. बघा आता इथे 2 3 आहे म्हणून आपण काय करणार 3. इथे 2 आहे त्यामुळे इथे 3. इथे 2 आहे त्यामुळे 5 एकच घेणार आहे. जिथे 2 2 आहे तिथे आपण एकच घेणार आहे. तर 3 गुणिले 3 गुणिले 5 हे काय झाली तुझी ट्रिक झाली 2025 चा वर्गमूळ काढण्याची. तर 3 गुणिले 3 किती होता 9. 9 गुणिले 5 किती होता
45. तर हा कसला वर्गमूळ आहे? 45चा. जर तुम्हाला 50 पर्यंतचे वर्गमूळ पाठ असेल तुम्ही इझिली सांगू शकत होता की हा 45चा वर्गमूळ आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट एक्झाम्पल आहे. आता आपण एक ट्रिक शिकणार आहोत. तर एकक स्थानी आणि लास्ट डिजिट म्हणजे जर 5 असेल तर वर्गमूळ कसा काढायचा. तर एकक स्थानी टाईप लिहून घ्या. टाईप नंबर 1. यामध्ये काय आपण शिकणार आहोत? एकक स्थानी 5 असल्यास वर्गमूळ काढण्याची पद्धत. तर बघा, एकक स्थानी 5 असल्यावर वर्गमूळ कसा काढायचा. आता इथं आपल्याला 65 संख्या दिली. 65चा वर्ग काढायचा. आपला 65चा काय काढायचं आपल्याला? वर्गमूळ नाही, वर्ग काढण्याची पद्धत. एकक स्थानी 5 असल्यास वर्ग काढण्याची पद्धत. आता 65चा वर्ग जर तुम्ही करायला गेलात 65 गुणिले 65 किती टाइम लागणार आहे तुम्हाला? जर तुमच्या 50 पर्यंतचेच वर्गमूळ किंवा वर्गपाठ असतील आणि तर तुम्हाला 65चा विचारला आणि 65 गुणिले 65 करायला गेलं तर किती टाइम वेस्ट होणार आहे. त्यामुळे आपण याची ट्रिक मध्ये सॉल्व्ह करणार आहोत. त्याची ट्रिक बघा. लास्ट डिजिट मध्ये एकक स्थानी 5 असेल तर म्हणजेच लास्ट डिजिट मध्ये 5 असेल तर काय करायचं. तर बघा ट्रिक काय, पहिली संख्या कोणती तुमची? 6. पहिली संख्या कोणती? 6 आणि लास्ट डिजिट किती तुमचा? 5. तर लास्ट डिजिट तर तुम्ही काय करायचा? वर्ग करायचा. लास्ट डिजिटचा काय करायचा? वर्ग करायचा. त्यानंतर जी उरलेली संख्या आहे किती येतं? इथे 6 आहे. तर 6 नंतर किती येतो? 7 येतो. 6 गुणिले 7. पुढची संख्या घ्यायची. जो बी इथं अंक असेल त्याच्या पुढची संख्या घ्यायची आणि लास्ट डिजिट जो असेल त्याचा आपल्याला स्क्वेअर करायचा. लास्ट डिजिट आपला 5च असेल. तर बघा आता साइन 7 किती होता तुमचे? 42. 5 किती होता? 25. तर हा कितीचा वर्ग? 65 हा 42 25चा वर्ग आहे. 4225चा वर्ग आहे. तुम्ही करू बी शकता. 65 गुणिले 65 तुमचा किती आन्सर येणार आहे? 4225. तर बघा किती इझी ट्रिकने आपण सॉल्व्ह केले. काय करायचं? सर्वात पहिले जो लास्ट डिजिट आहे त्याचा स्क्वेअर करायचा. त्यानंतरचा जो पहिला अंक आहे त्याचा आपण काय करायचं? त्याच्या पुढचा अंक त्याला गुणा करायचा आणि तुमचा आन्सर. बघा इथं आता तुमच्या मनात एक प्रश्न असेल, 2 अंकी संख्यांचाच असा वर्ग आपल्याला काढता येतो का? असं नाही, 2 अंकी संख्याच नाही. आता आपण 3 अंकी संख्यांचा वर्ग काढूया. तर बघा 3 अंकी संख्या 115चा वर्ग. असं नाही की तुम्हाला 2 अंकी संख्या असेल. इथं तुम्हाला फक्त आणि फक्त हे बघायचं की लास्ट डिजिट संख्या किती ते नाही, लास्ट डिजिट. तर बघा लास्ट डिजिट आता 5चा वर्ग करायचा आपल्याला. 5चा वर्ग त्याआधी आपण काय करणार होतं? 11. तर 11 नंतर किती येतं तुमचे? 12. 11 नंतर किती येतं? 12. 11 गुणिले 12 किती होता? 11 गुणिले 12 किती होता? 132. 11 गुणिले 12 किती होता तुमचे? 132. 132. त्यानंतर काय आपल्याला जॉईन करायचंय? काय ऍड करायचंय? 5चा वर्ग. 5चा वर्ग किती आहे? 5 25. तर तुमचं आन्सर काय आलं? 13225. 13225. बघा असं नाही की 2 अंकी संख्या असेल तरच तुम्ही त्याचा वर्ग काढू शकता ह्या ट्रिकने. 3 अंकी संख्या असेल तरी तुम्ही काढू शकता. त्यानंतर तुमच्या एक्झाम होमवर्कसाठी बघा तुम्हाला होमवर्क पण देणार आहे मी. तुमच्या प्रॅक्टिससाठी होमवर्कसाठी तुम्हाला 75चा वर्ग काढायचा आहे. 75चा वर्ग ऑप्शन नंबर 1 1325. ऑप्शन नंबर बी तुम्हाला याचा आन्सर कमेंट्सला किंवा टेलिग्राम चॅनलला द्यायचे. ऑप्शन नंबर 2 आहे 4225. ऑप्शन नंबर 3 आहे 5625 आणि ऑप्शन नंबर 4 आहे यापैकी नाही. कमेंट्स मध्ये आन्सर द्या किंवा टेलिग्रामला आन्सर द्यायचे. नेक्स्ट लेक्चर मध्ये जर तुम्हाला नसेल समजलं तर तुम्ही ते पण सांगू शकता. आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये समजून घेणार आहोत. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण याचा आन्सर डिक्लेअर करणार आहोत. तर चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे संख्येत सर्व 1 असल्यास वर्ग करण्याची पद्धत. नेक्स्ट आहे संख्येत
सर्व एक असल्यास वर्ग करण्याची पद्धत तर वर्ग करण्याची पद्धत काय बघा 111चा वर्ग. आता इथे तिन्ही ठिकाणी काय 1 1 आहे तर हे कसं काढायचं तर बघा याची ट्रिक काय तुमची. आता तुम्हाला दिलाय 111चा वर्ग तर काय करायचं सर्वात पहिले 1 घ्यायचा. सर्वात पहिले काय घ्यायचा 1 घ्यायचा. त्यानंतर किती संख्या आहे 1 2 3 किती आहे 3 तर सेंटरला किती येईल तुमचा 3. त्यानंतर 2 किती झाले 1 2 3. त्यानंतर परत एकदा 2 1 किती झाले 1 2 3. सेंटरला किती आले 3. ह्या संख्या किती आहे 3. तर याचा वर्ग किती झाला तुमचा. याचा वर्ग झाला तुमचा 12,321. बघा किती इझी ट्रिक आहे. 111ला तुम्ही वर्ग करत बसाल तर किती टाइम वेस्ट होईल आणि ह्या ट्रिकने जर सॉल्व्ह केलं तर किती इझिली सॉल्व्ह करू शकता. यामध्ये अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. त्यानंतर तुम्हाला मी होमवर्कसाठी नेणार आहे. 11चा घेऊ आपण. 11चा वर्ग बघा किती डिजिट आहे. सर्वात पहिले 1 1 दोन्ही साईडला 1 1 लिहून घेतलं. किती डिजिट आहे 2 डिजिट आहे. किती डिजिट आहे तुमच्या 2 डिजिट आहे. बघा 2 1 2 1 किती आले 121. बघा 121 किती इझी. यामध्ये मी तुम्हाला मी होमवर्कसाठी देणार आहे. होमवर्कसाठी क्वेश्चन आहे तुमचा. होमवर्कसाठी 1 1 थोडा मोठा क्वेश्चन देणार आहे मी तुम्हाला. थोडा अवघड त्यामुळे तुम्ही याच्यावरून समजेल की तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर झाली की नाही. 5 डिजिटचे दिले बघा. यांचा स्क्वेअर करायचा. ऑप्शन नंबर 1 दिलाय तुम्हाला 12 34 54 321. त्यानंतर सेकंड दिलाय 12 35 64 52. त्यानंतर तिसरा दिलाय 12 36 854 आणि चौथा दिलाय 45 61 15. 45 61 15. याचा पण आन्सर तुम्ही टेलिग्रामला किंवा कमेंट्स मध्ये देऊ शकता. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण याचा आन्सर सांगणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे 50च्या जवळच्या संख्यांचा वर्ग. तर 50च्या जवळच्या संख्यांचा वर्ग काढण्याची ट्रिक बघूया. टाइप बघा 50च्या जवळच्या संख्येचा वर्ग करणे. तर बघा 42 ही काय झाली 50च्या जवळची संख्या झाली. तर हिचा वर्ग कसा काढायचा तर बघा हिचा वर्ग काढण्यासाठी 42 गुणिले 42 नाही करायचं. हिचा वर्ग काढण्यासाठी काय करायचं 50 वजा 8. 50 वजा 8 केला किती येते तुमचे 42. 50 वजा 8 तर 50च्या हाफ किती आहे 25. निम्मे किती आहे 25. वजा किती केले तुम्ही 8. वजा किती केले 8. त्यानंतर इथं वजा किती केले 8 तर त्याला 8चा वर्ग करायचा. 8चा वर्ग 25 मधून 8 गेले किती होतं 17. त्यानंतर 8चा वर्ग किती होतं 64. तुमची संख्या आली आहे 42चा वर्ग किती 1764. 1764. बघा ट्रिकने किती इझी प्रकारे आपण सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या 53. 53चा वर्ग. 53चा वर्ग तर 53 50च्या जवळची संख्या आहे पण ही प्लस मध्ये जाणार आहे कारण ही 50च्या पुढची आहे. ती 50 ही 42 काय होती 50च्या आधीची संख्या होती त्यामुळे आपण मायनस केला. इथे आपण काय करणार आहोत प्लस करणार आहोत. तर 50 प्लस 3 किती होता तुमचे 53. तर 50च्या हाफ किती आता 25 प्लस इथं आपण प्लस केलं त्याच्यामुळे आपल्या इथं प्लसच येणार आहे. त्यानंतर 3चा वर्ग. 3चा वर्ग किती होता तुमचा 9. 25 प्लस 3 किती होता 25 प्लस 3. आता इथं 3चा वर्ग इथं आपण काय करणार आहे 03 करणार. 03 इथं पण आपण 08 पण 8चा वर्ग आपला 2 अंकी आला. इथं 1 अंकी येतोय त्यामुळे आपल्याला 2 अंकी वर्ग पाहिजे असतो त्यामुळे आपण इथं 08 होता पण आपण फक्त 8चा वर्ग 64 येत होता 2 अंकी येत होता म्हणून आपण इथं 64 लिहिलं. पण इथं 3चा वर्ग आपला 1 डिजिट मध्ये येतोय पण आपल्याला संख्या 2 डिजिट मध्ये पाहिजे. मग आपण इथं काय लिहिणार आहे
09 लिहिणार आहे. 09 25 अधिक 3 किती होता तुमचे? 25 अधिक 3 किती होता? 28. तर 53चा वर्ग किती झाला तुमचा? 2809. तर यामध्ये पण तुम्हाला मी होमवर्क साठी 2 एक्झाम्पल देणार आहे. तर बघा 2 एक्झाम्पल तुम्हाला होमवर्क साठी. यात अजून एक आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू, त्यानंतर 2 होमवर्क साठी देणार आहे. 48चा वर्ग. 48चा वर्ग काढायचा आहे. आता 48 याने 50च्या आधीची संख्या, त्यामुळे इथे काय येणार आहे तुमचं? मायनस येणार आहे. तर किती मायनस येणार आहे? 50 मधून जर 2 मायनस केले, 50 मधून 2 मायनस केले किती होता तुमचे? 48. तर 50च्या हाफ किती होता तुमचे? 25. इथे बघा 25 मायनस किती करायचं आपल्याला? 2 करायचंय, कारण इथं आपण 2 मायनस केले. त्यानंतर इथे किती? 02चा वर्ग. 02चा वर्ग. 25 मधून 2 गेले किती होतात? 23. 25 मधून 2 गेले किती होतात? 23. 2चा वर्ग 4 येतो, 1 डिजिट येतो, आपल्याला 2 डिजिट पाहिजे म्हणून आपण काय करणार? 04. तर 2304. 2304 आपला आन्सर आलाय. 48चा वर्ग किती आलाय? 2304. हे फक्त 50च्या जवळच्या संख्यांसाठी ट्रिक आहे. ठीक आहे. एक्झाम होमवर्क साठी बघा 44चा वर्ग. ऑप्शन नंबर 1 आहे 1936. 2 आहे 2000. तिसरं आहे तुमचं 1900 आणि चौथं यापैकी नाही. यापैकी नाही. तिसरा आहे ऑप्शन. पहिला क्वेश्चन होमवर्कचा आणि दुसरा क्वेश्चन आहे होमवर्क साठी. 57 तुम्हाला होमवर्क करायचा आहे आणि तुमची प्रॅक्टिस होणार आहे, त्यामुळे मी तुम्हाला होमवर्कला एक्झाम्पल देते. नाही तर मी इथे पण सर्व क्वेश्चन घेऊ शकते किंवा पहिले क्वेश्चन घेतले आणि सोडून देऊ शकते, पण तुमची पण प्रॅक्टिस झालेली खूप गरजेची. प्रॅक्टिस होणं खूप गरजेचं आहे. मी माझे एक्झाम्पल घेऊन गेले आणि ते सोडून दिले बाकीचे एक्झाम्पल, पण तसं नाही. तुम्हाला पण प्रॅक्टिस जमली पाहिजे, त्यामुळे आपण होमवर्क देतोय. आणि होमवर्कचे आन्सर तुम्हाला कमेंट्समध्ये द्यायचेच आहे किंवा टेलिग्रामला. बघा 40,000, त्यानंतर 3200, त्यानंतर तिसरं आहे 3249 आणि चौथं आहे 2209. तर ह्या दोन्हींचे आन्सर तुम्हाला टेलिग्राम किंवा कमेंट्समध्ये द्यायचे. नेक्स्ट बघा. तर बघा शेवटी 25 असल्यास कसा वर्ग काढायचा? शेवटी 25 असल्यास वर्ग काढणे. तर शेवटी 25 असल्या वर्ग कसं काढायचं? बघा 725. ठीक आहे 825 घेऊ आपण. 825चा वर्ग. 825चा वर्ग. तर शेवटी काय तुमचं शेवटी काय आहे? 25. जर शेवटी 25 असल्यावर कसा वर्ग काढायचा? ते 25 सोडून द्यायचे. त्याच्या पुढची संख्या किती? 8. तर 8 गुणिले 8.5. त्यानंतरचा 0.5 घ्यायचा. जी बी संख्या असेल ती संख्या आणि 0.5. त्यानंतर 25चा वर्ग. तुम्ही 25चा वर्ग हा पाठ करूनच ठेवायचा. 25चा वर्ग किती आहे? 625. किती आहे? 625. 0625. त्यानंतर 4 अंकी संख्या पाहिजे आपल्याला, पण तिथे 25चा वर्ग 3 अंकी येतो, त्याच्यामुळे आपण काय केलं? 0625. 0 जर ह्या संख्येच्या पुढे असतं तर त्याची व्हॅल्यू येते. जी या संख्येच्या आधी असेल तर ती मोजल्या जात नाही, त्यामुळे आपण काय केलं? आधी 0 करून घेतला. तर बघा 0625. 8 गुणिले 8.5 किती होता तुमचे? 68. तर 825चा वर्ग किती होता तुमचा? 68. 0625. तर 25चे जर तुम्हाला वर्गमूळ पाठ असेल तर 8 गुणिले 8.5 तुम्ही इझिली करू शकता. त्यानंतर जी संख्या येईल ती पुढे लिहायची आणि त्यानंतर जे 25चा वर्ग आहे, जर 4 अंकी पाहिजे आपल्याला म्हणून 0 पहिले लिहायचा. 0 विसरायचं नाही. 0 जर विसरलं ती संख्या चुकीची येणार आहे, त्यामुळे 0 विसरायचं नाही. नेक्स्ट बघा 725चा वर्ग. 725चा वर्ग. आताच मी काय सांगितलं तुम्हाला? 25 सोडून जी संख्या असेल ती संख्या, त्यानंतर त्याच संख्येला ती संख्या आणि 0.5. त्यानंतर 25चा वर्ग. 25चा वर्ग किती? 0625. 7 गुणिले 7.5 किती येतात तुमचे?
7 गुणिले 7.5 52.5 52.5. आता इथं पॉइंट घालवायचा आपल्याला. हा पॉइंट नकोय आपल्याला, याचा वर्गमूळ काय, वर्ग आपला पॉइंट मध्ये नाहीये. याचा पॉइंट घालवायचा असेल तर आपण काय करणार आहोत, 0 काढून टाकायचा. 52 500 6 25 0 काढून टाकला. हा पॉइंट गेला. काय राहिलं तुमचं 52 56 25. याचा वर्ग काय आला 725 चा वर्ग काय आला 5,25,625. इथे काय आलं 6,80,625. तर बघा आपण पॉइंट पण कसा, पॉइंट मध्ये जरी आलं साध हे तुमचं तरी आपण इथे सॉल्व्ह केलंय. पॉइंट मध्ये काय करायचं 0 कट करून टाकायचा, पॉइंट जातो आणि त्यानंतर संख्या लिहायची. नेक्स्ट बघा तुम्हाला होमवर्क साठी मी 2 एक्झाम्पल देते, यात पण तुम्हाला बी होमवर्क करायचा आहे. अजून एक एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू. नेक्स्ट एक्झाम्पल बघा 225 चा वर्ग. तर 225 चा वर्ग कसा काढायचा, आता आपण आताच बघितलं की 25 असल्याने शेवटी 25 असल्या वर्ग कसा काढायचा. तर काय करायचं, सर्वात पहिले आपण 25 इथे 25 चा वर्ग. 25 चा वर्ग किती 0 625. आता इथे काय करायचं 2 गुणिले 2.5. 2 गुणिले 2.5 किती येतं तुमचे 5.0. 5.0 आपल्याला काय आपण बघितलंय आताच मागील एक्झाम्पल मध्ये बघितलं की 0 घालवण्यासाठी काय करायचं, आपण हा 0 कट करायचा. पॉइंट घालवण्यासाठी काय करायचं, हा 0 कट करायचा. तर किती आले तुमचे 50625 50,625. तर 225 चा वर्ग किती आहे 50,625. तर याच प्रकारे तुम्हाला या प्रकारे शेवटी 25 असल्या वर्ग काढायचा आहे. तर बघा आता होमवर्क साठी मी तुम्हाला 2 क्वेश्चन देणार आहे, त्याचे आन्सर तुम्ही टेलिग्रामला किंवा चॅनलवर देऊ शकता. होमवर्क साठी बघा पहिला क्वेश्चन आहे होमवर्क 625 चा वर्ग. ह्याच ट्रिकने तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. ऑप्शन नंबर 1 आहे तुमचं 39,0,625. ऑप्शन नंबर 2 आहे 39,025. ऑप्शन नंबर 3 आहे 25 आणि चौथं यापैकी नाही. दुसरा होमवर्क साठी क्वेश्चन आहे 125. ऑप्शन नंबर 1 आहे 50025. सेकंड ने 15 62 55 आणि तिसरं आहे 15,625 आणि चौथं आहे यापैकी नाही. तर याच प्रकारे आजचं आपलं लेक्चर इथे संपले. असेच मॅथचे लेक्चर बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.